रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा, आज मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या अंगावरती खाज, खुजली, गचकरण, चट्टे, नायटे, फिंगल इन्फेक्शन, तांबडे पांढरे कोड आहे तर त्याच्यावर तुम्हाला मी एकदम एक जबरदस्त वनस्पतीचा फॉर्म्युला सांगत आहे. हा वनस्पतीचा फॉर्म्युला आपण करायचा आहे आणि हा दुसऱ्यापर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करा, त्याला सुद्धा त्याचा उपयोग होईल. त्याचा उपयोग झाला तर तुम्हाला त्याचे पुण्य मिळतील. तर एकदम जबरदस्त फॉर्म्युला बघा. तुम्हाला कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत. काय करायचे आहेत? कडुलिंबाची पानं घ्यायची आहे. ती कडुलिंबाची पानं घ्या, शिसम वनस्पतीची पानं घ्या, बेलाची पानं घ्या आणि सिरस वनस्पतीची पानं घ्या, शेमीची पानं, शिरसाची पानं घ्या. असे शिरस वनस्पती 4 वनस्पतीची पानं घ्यायची आहे. ते पानं बारीक बारीक कट करून त्याचा काढा करायचा आहे. 400 मिली पाण्यामध्ये उकळत टाका. 200 मिली पाणी राहिल्यानंतर ते गाळून आणि स्वच्छ थंड झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ हा काढा प्यायचा आहे. तुमचं गोड झालेलं रक्त कडू होईल आणि तुमच्या अंगावरचं सगळे चट्टे, नायटे, खाज, खुजली, गचकरण पूर्णपणे बरं होईल. बाहेरून लावण्यासाठी लिंबाच्या पानं आणि कन्हेरची पानं बारीक वाटून पेस्ट करून वरून खाज, खुजली, चट्टा, नायट, गचकरण, इसब वगैरे याच्यावरून लावून आतून ह्या 4 वनस्पतीचा काढा घ्या. वनस्पती पुन्हा ऐका: शिसम, सिरस, कडुलिंब आणि बेल अशा 4 वनस्पतींचा काढा करून प्यायचा आहे आणि वरतून कडुलिंबाची पानं आणि कनेरच्या पानांची पेस्ट लावायची आहे. तुमचे चर्मरोग पूर्णपणे बरे होऊन जातील. खाज, खुजली, गचकरण एकदम जबरदस्त, तसेच तांबडे पांढरे कोड पण तुमचे राहून जातील. तुमची शुगर सुद्धा कंट्रोल मध्ये याने राहील. तर हा उपाय अवश्य करा. याच्यासाठी वनस्पती आणण्यासाठी रस्त्याच्याकडची वनस्पती नको, वारुळावरची वनस्पती नको, विहिरी जवळची नको, रस्त्याच्याकडची आणि मशानभूमीवरच्या वनस्पती नको, जंगलातल्या वनस्पती शोधून आणा. पानं किडकी फिडकी नसो, रसभरीत, ताजी, टवटवीत आणि सकाळी 5 ते 6च्या दरम्यान आणलेल्या पानांचा तुम्हाला 100% उपयोग होईल. तर असा ही पानं आणून हा उपयोग करा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी व्हा, खुश राहा, निरोगी व्हा. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. चला माय बापांनो, उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.